त्यानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की नंदिनी जीवाच्या प्रेमात पडली आहे असं ती पार्थला सांगते आणि पार्थ खूप आनंदी होतो. पार्थ म्हणतो, अरे वा मस्तच, पण तुम्ही एक काम करा ना, मी आणि काव्य इथून निघून जातो, तुम्ही छान असं त्यांना प्रपोज करा, जीवाला प्रपोज करा. तेव्हा नंदिनी म्हणते, अहो थांबा थांबा, माझ्यापेक्षा जास्त एक्सायटेड तुम्हीच वाटत आहात मला. त्यावरती पार्थ म्हणतो, हो, ज्या परिस्थितीत तुमचं लग्न झालं तेव्हापासून तुम्ही जीवाला इतकं समजून घेतलं आणि आज तुम्ही चक्क त्याच्या प्रेमात पडलाय. तर नंदिनीसुद्धा पार्थचं कौतुक करते. फक्त मी एकटीच नाही, तुम्हीसुद्धा लग्न झाल्यापासून माझ्या बहिणीला समजावून घेतलं आणि तिच्यावरती प्रेम केलं. इतक्यात जेव्हा आणि काव्य हे सगळं ऐकतात आणि त्यांचा विचार बदलतो की सत्य सांगत नाही. तर जीवा आणि काव्याकडून झालेले रोटीचा चिवडा बनवून ते खातात. तर जीवा आणि काव्य म्हणतात, आपल्या झालेल्या चुकासुद्धा किती आनंदाने हे सुधारून घेत आहेत, त्यामुळे आत्ता सांगणं बरोबर नाही आहे. इकडे टॅटूवाल्याकडे ह्या दोघी पोचतात आणि त्यांना ह्या दोघांचा पुरावा मिळतो.